काल मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचा टप्पा गाठताना आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बॉलिवूडची तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाली. रणबीर कपूर, सुभाष घई आणि साक्षात भाईजान म्हणजेच सलमान खान या मंचावर उपस्थित होते. नेहमीच राजकीय वादांपासून लांब राहणारा सलमान खान अचानक संघाच्या कार्यक्रमात का गेला? अनेकांचे म्हणणे आहे की हे केवळ एक निमंत्रण नव्हते, तर त्यामागे सलमानच्या एका महत्वाच्या अडकलेल्या चित्रपटाचा पेच आहे. तो म्हणजे बॅटल ऑफ गलवान. दुसरीकडे सलमान बिश्नोई गँगकडून संरक्षण मिळवण्यासाठी संघाच्या या कार्यक्रमात गेला असल्याची ही चर्चा आहे. आज आपण या चित्रपटाचा आणि संरक्षण मंत्रालयाचा काय संबंध आहे, बिश्नोई गँग मागे केंद्र सरकार आहे का, आणि सलमान खानच्या या संघ भेटी मागे खरं गुपित काय, यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सलमान खान आणि RSS प्रमुख मोहन भागवत एकाच मंचावर असणे हे चित्रच अनेकांसाठी धक्कादायक होतं. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी सलमानच्या फॅशनचे आणि त्याच्या तरुणांवरील प्रभावाचे कौतुक केले, परंतु पडद्यामागे काही वेगळ्याच हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. सलमान खानचा आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवान हा 2020 मधील भारत चीन संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो थेट ऑगस्ट पर्यंत लांबणीवर पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या युद्धावर आधारित चित्रपटासाठी संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळणे अनिवार्य आहे. जोपर्यंत मंत्रालय हिरवा कंदील दाखवत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. त्यामुळेच ही मंजुरी मिळवण्यासाठी आणि केंद्र सरकारशी जवळीक साधण्यासाठी सलमानने या कार्यक्रमाला हजेरी लावली असावी असा कयास लावला जात आहे. डॉक्टर मोहन भागवतांनी यापूर्वी असं म्हटलं होतं की संघ केंद्र सरकारच्या डे टू डे कार्यक्रमात किंवा कामामध्ये हस्तक्षेप करत नाही. याचा अर्थ असा की संघ सरकारच्या काही निर्णयांमध्ये हस्तक्षेप नक्कीच करतो. त्यामुळे संघाकडून आपल्या चित्रपटाला मंजुरी मिळावी, कदाचित यासाठी भाईजानचे प्रयत्न सुरू असावेत. सलमान खान या चित्रपटात शहीद कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यापासून चीनमध्ये खळबळ माजली आहे. चीनी मीडिया ग्लोबल टाइम्स याने यावर टीका केली आहे. चित्रपटात काही संवेदनशील दृश्ये असू शकतात, ज्यावर संरक्षण मंत्रालयाला आक्षेप असू शकतो. सध्या मुंबईत गोल्डन टोबॅको फॅक्टरीमध्ये या चित्रपटाचे काही सीन्स रिशूट केले जात आहेत. असे देखील म्हटले जात आहे की मंत्रालयाला कोणताही आक्षेप घेण्याची संधी मिळू नये म्हणूनच हे बदल केले जात आहेत. संघाच्या कार्यक्रमात जाणे हे सलमानसाठी व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे ठरू शकते का, की हा केवळ एक योगायोग आहे? बॅटल ऑफ गलवान सारखा देशभक्तीपर चित्रपट बनवताना सरकारचा पाठिंबा मिळवणे कोणत्याही निर्मात्यासाठी महत्वाची असते. परंतु एक मात्र नक्की, गलवानमध्ये आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवले ते मोठ्या पडद्यावर पाहणे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असेल. आता सलमानचा हा चित्रपट वादात अडकतो की सुरळीत प्रदर्शित होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सलमानच्या संघ भेटीमागे आणखीन एक कारण चर्चेत आहे आणि ते म्हणजे बिश्नोई गँग पासून स्वतःचे संरक्षण. मुंबईत सध्या भीतीचे सावट आहे की राजकारणाचे नवीन खेळ सुरू आहेत, हे कळायला काहीच मार्ग नाहीये. बाबा सिद्दीकींची हत्या, सलमानला सतत मिळणाऱ्या धमक्या आणि आता रोहित शेट्टीच्या घरावर झालेला हल्ला, हे सर्व अपघाती आहे की यामागे काही मोठं पॉलिटिकल कनेक्शन आहे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे साबरमती जेलमध्ये बसलेला एक गुन्हेगार इतक्या सहजासहजी देशातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींना टार्गेट कसं करू शकतो, यावर चर्चा करणं महत्वाचं आहे. सलमान खान आणि बिश्नोई गँगचा वाद हा 1998च्या काळवीट शिकार प्रकरणापासून सुरू आहे, परंतु गेल्या 2 वर्षात या वादाने आता रौद्र रूप धारण केले आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेला गोळीबार आणि त्यानंतर बाबा सिद्दीकींसारख्या जवळच्या मित्राची हत्या यामुळे सलमान खान पूर्णपणे हादरला आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की सलमान खानने संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावणे हा त्याचा मिडल पाथ शोधण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा पोलीस सुरक्षा अपुरी पडते तेव्हा राजकीय आणि सामाजिक पाठबळ मिळवणे हा एकमेव पर्याय उरतो. संघ हा भाजपचा वैचारिक कणा आहे. अशा परिस्थितीत संघाच्या जवळ जाणे म्हणजे केंद्र सरकारच्या गुड बुक मध्ये येणे आणि आपली सुरक्षा अधिक
कडक करून घेणे असा एक कयास लावला जात आहे. इथे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की बिश्नोई गँग इतकी बिनधास्त कशी? लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती जेलमध्ये आहे. मुंबई पोलिसांनी अनेकदा लॉरेन्स बिश्नोईच्या कस्टडीची मागणी देखील केली होती, मात्र केंद्रीय गृह खात्याकडून ती परवानगी नाकारण्यात आली. याशिवाय असाही आदेश काढला की लॉरेन्सला भेटण्यासाठी केंद्रीय गृह खात्याची परवानगी घ्यावी लागणार. लॉरेन्स बिश्नोईच्या केसमध्ये थेट केंद्रीय गृह खात्याचा हस्तक्षेप का, यावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. लॉरेन्स बिश्नोईचे शूटर मुंबईत येऊन हाय प्रोफाईल हत्या करतात. जेलमधून त्याचे व्हिडिओ कॉलवरचे इंटरव्ह्यूज व्हायरल होतात. हे सर्व पाहून सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडतो की हे व्यवस्थेच्या आशीर्वादाशिवाय कसं शक्य आहे? बिश्नोई गँग स्वतःला देशभक्त म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करते. खालिस्तानी आतंकवाद्यांना मारणे किंवा सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे समर्थन करणे, यातून ते एका विशिष्ट वर्गाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना शंका आहे की काही अदृश्य शक्ती या गँगचा वापर करून मुंबईतील अंडरवर्ल्ड मधील दाऊद इब्राहिमचे वर्चस्व संपवण्यासाठी काम करत आहे का? विरोधकांचा आरोप आहे की महाराष्ट्र व गुजरात यांसारख्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिथेच हे गुन्हेगार मोकाट कसे आहेत. बाबा सिद्दीकींसारख्या नेत्याची हत्या Y+ सुरक्षा असताना होणे हे गृह विभागाचे मोठे अपयश मानले जात आहे. काल परवाची बातमी आहे की दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावरही हल्ला झाला व त्याला धमकावण्यात आले. 90च्या दशकात जशी दाऊद आणि छोटा राजन यांची दहशत होती, तशीच परिस्थिती आता बिश्नोई गँग निर्माण करू पाहते का? बॉलिवूडला नेहमीच सॉफ्ट टार्गेट मानले जाते. खंडणी मागणे किंवा आपली दहशत निर्माण करण्यासाठी मोठ्या स्टार्सना धमकावणे हा या टोळ्यांचा जुनाच धंदा आहे. परंतु यावेळी फरक एवढाच आहे की हे सर्व डिजिटल आणि अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने सुरू आहे. जर सरकारच्या समर्थनाशिवाय हे शक्य नाही असे आपण म्हणत असू तर याचे परिणाम खूप भयानक आहेत. कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय पाठबळ मिळणे म्हणजे कायद्याच्या राज्याचा अंत होणे होय. परंतु दुसऱ्या बाजूला सरकारचा असा देखील दावा आहे की ते बिश्नोई गँगचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी मकोका सारख्या कायद्यांचा वापर करत आहेत. परंतु जोपर्यंत सलमान खान सारख्या सुपरस्टारला स्वतःच्या सुरक्षेसाठी संघाच्या दारात जावे लागते, तोपर्यंत जनतेचा पोलिसांवर विश्वास कसा बसणार? हे प्रकरण केवळ एका अभिनेत्याचे किंवा एका गँगस्टरचे नाही. हे प्रकरण आहे आपल्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे. सलमान खानचे संघाच्या मंचावर जाणे त्याला बिश्नोई गँग पासून वाचवेल का? सरकार खरोखरच या गँगवर कारवाई करत आहे की त्यांना केवळ वापरून घेत आहे? आणि संघाशी जवळीक साधून केंद्र सरकारकडून भाईजानच्या बॅटल ऑफ गलवानला हिरवा कंदील मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी अपेक्षा आहे.